या घटनेचा तपास करत असताना 10 महिन्याच्या बाळाचा जो प्रश्न होता, यामध्ये हे बाळ वैष्णवीच्या आई वडिलांकडे राहावं असं त्यांची इच्छा होती आणि त्या अनुषंगाने CWCची प्रक्रिया पूर्ण करून काल हे बाळ वैष्णवीच्या आई वडील यांच्याकडे देण्यात आलेलं आहे। या सगळ्या घटनांमध्ये मला आवर्जून सांगायचंय की राज्य महिला आयोगाकडे ज्या ज्या दिवशी तक्रारी झाल्या त्याच्या दुसऱ्या दिवशी त्या संबंधित पोलीस विभागाला ती तक्रार पाठवून कारवाई करण्यात आलेली। अनेक वेळा असं होत आहे की महिला आयोगाची भूमिका काय, महिला आयोगाने तक्रार घेतली असती तर कदाचित असं झालं असतं, महिला आयोगाने तक्रार घेतली नाही वगैरे, अशा अनेक बातम्यांच्या माध्यमातून मी वाचते। म्हणून मला आवर्जून सांगायचंय, राज्य महिला आयोगाकडे आलेल्या तक्रारी ह्या 0 पेंडन्सीमध्ये आहे। ज्या ज्या तक्रारी आल्या त्या तक्रारी त्या तुमच्या समोर आहेत आणि त्या सगळ्या तक्रारींमध्ये FIR केलेल्या आहेत। ही तक्रार आहे 485 आणि याच्यामध्ये आहे ही तक्रार करिश्मा हगवणे यांची। त्याच्यावरती तात्काळ संबंधित पोलीस विभागाला पाठवलं, पोलिसांनी सुद्धा त्याच्यामध्ये FIR दाखल केलेली आहे। मला आवर्जून हे सांगायचंय की जी तक्रार जो मेल राज्य महिला आयोगाला आला ती तातडीने पोलिसांकडे देण्यात आली। पोलिसांनी त्याच्यावरती FIR दाखल केली, समझोता केल्या, दोन्ही कुटुंबांना एकत्र बोलून एकत्र बसून त्यांचं काउन्सिलिंग करून कुटुंबातला वाद मिटावा म्हणून पोलिसांच्या वतीनं त्यावेळेस तो वाद मिटवलेला होता। आता ती चार्जशीट दाखल होऊन पुढचा निर्णय होईल आणि या सगळ्या प्रकरणामध्ये खरं तर हुंडाबळी, बालविवाह आणि त्याचबरोबर PCPNDT ऍक्टनुसार गर्भनिधन चाचणी या सगळ्यांच्या विरोधात कायदा आहे, कठोर कायदा आहे, पण एक समाजाची मानसिकता आता कुठेतरी बनलेली आहे। आता तुमच्याकडे येईपर्यंत मी छत्रपती संभाजीनगरच्या माहिती संदर्भात बोलत होते की बालविवाह मोठ्या प्रमाणात होतात आहेत। खरं तर कायद्याच्या चौकटीतून न्यायाची भूमिका अपेक्षित असताना आम्ही कायदा, सुव्यवस्था, प्रशासन, पोलिसांचं काम करत असतो, पण अनेक पालक मुलीचं वय 18 वर्ष दाखवण्यासाठी जन्मतारखा बदलतात, जन्मदाखले सुद्धा बदलून घेतात आणि मुलीची लग्न लावून देतात। हे अत्यंत दुर्दैवी आहे। त्याच पद्धतीने गर्भनिधन चाचणीच्या विरोधातला कायदा आहे। आपल्या शहरात गर्भनिधन झाले नाही तर शेजारच्या शहरात करतात, जिल्ह्यात करतात। इतकंच काय, राज्यात जर केलं गेलं नाही तर शेजारच्या राज्यात जाऊन गर्भनिधन चाचणी करतात आणि मुलीचा गर्भ असेल तर अबॉर्शन करतात। गर्भामध्ये मुलींची हत्या करण्याचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आहे आणि तसाच हा हुंडाबंदीच्या विरोधातला कायदा आहे। हुंडाबंदीच्या विरोधातला कायदा असताना सुद्धा आजही मोठ्या प्रमाणात हुंडा दिला जातो आणि घेतला जातो। आपल्या माध्यमातून मला महाराष्ट्राच्या जनतेला सांगायचं, गेले 3.5 वर्षांमध्ये आम्ही अनेक अवेअरनेस कार्यक्रम घेतो, सायबर सुरक्षेच्या माध्यमातून शाळा कॉलेजमध्ये कॅम्पस घेतो। हे सगळं जरी करत असेल तरी सुद्धा नागरिक शास्त्राचं पुस्तक वाचत असतं म्हणजे आपण सुजाण नागरिक झालो असं होत नाहीये। मला आवर्जून सांगायचंय, आपल्या इतके कठोर कायदे आणि कारवाई इतर ठिकाणी होत नाही। इतक्या चांगल्या पद्धतीचे कायदे असताना त्या कायद्यांमधून पळवाटा काढणं किंवा कायदा मोडण्याकडे जास्त कल हा समाजाच्या माध्यमातून दिसतोय आणि म्हणून हुंडा जर कोणी मागत असेल तर त्यांच्या संदर्भातली तक्रार ही आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये करा, नक्कीच त्याच्यावरती कारवाई केली जाईल। 2 दिवस गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवाच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती होते आणि या दौऱ्याच्या दरम्यान खरं तर मला पत्रकारांचा फोन आला की आपण काही डिबेटमध्ये सहभागी व्हा, तर मी आवर्जून सांगितलं की मी कराडमध्ये प्रवासामध्ये असेल, प्रचंड पाऊस आहे, रेंजचा प्रॉब्लेम आहे, आपण कनेक्ट होऊ शकणार नाही, पण तरी सुद्धा हरकत नाही, जसं असेल तसं तुम्ही कनेक्ट व्हा असं सांगितलं। आणि 8च्या डिबेटमध्ये मला जॉईंट होता कारण की कनेक्टिव्हिटी नव्हती। 8:30 वाजता आम्ही जॉईन झालो, त्याच्यातून परत डिस्कनेक्ट झालो आणि याच्यामुळे अनेक विषय, अनेक आरोप असंवेदनशील किंवा बरंच काही बोललं गेलं। तरी भाषेचा स्तर हा व्यवस्थित असावा असं मला आवर्जून वाटतं। घटना महत्वाची होती, त्याचं गांभीर्य मला आहे म्हणून मी सुमोटो केला। आजतागायत माझ्याकडे कोणती तक्रार नाही वैष्णवी हगवणे या विषयामध्ये।